शिंदे शिवसेनेमध्ये अनेक पक्षप्रवेश तुम्ही पक्षप्रवेश करता, काय कारण आहे? सर आज आपला पक्षप्रवेश आहे. विलेपार्ले विधानसभेतील संघटनात्मक जी रचना आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीला मी कंटाळून आज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो. सर आपण आज मातोश्रीला देखील भेट दिली होती. हो, मी आज नक्की चर्चा झालेली होती. मी आज उद्धवजी साहेबांना भेटलो, पण चर्चेतून मला त्या ठिकाणाहून काय मार्ग निघेल असं मला काही चिन्ह त्या ठिकाणी दिसत नाही आणि दिसलंही नाही. कारण विभाग प्रमुखांनी केलेल्या विभागातील मनमानीच्या विरोधात मी अनेक तक्रारी केल्या, अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या, पण मला तिथून मार्ग निघेल असं काय मला एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसलेलं नाहीये. आणि काम करायला जर संधी नसेल आणि काम करण्याच्या बाबतीत जर षडयंत्र होत असेल तर तिथे न थांबणे योग्य आहे. आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये मी आज एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वरळी डोम येथील कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपस्थितीत मी आज या ठिकाणी प्रवेश केला. सर विधानसभेच्या निवडणुकीच्या देखील अनेक जे तुमचे मागण्या होत्या त्या देखील डावलण्यात आलेल्या होत्या. अनेक विचार तुम्ही मांडलेले होते. विलेपार्ले विधानसभेच्या वेळेला संजय राऊत साहेब आणि अनिल परब यांनी शिवसैनिकांना विश्वासात न घेता शिवसेना प्रमुखांच्या विचाराची हिंदुत्वाची विधानसभा विलेपार्ले ही विधानसभा आपला दिली, म्हणजे झाडू शिवसैनिकांच्या हातात दिली. मशाल काढून झाडू देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि मी त्या ठिकाणी विरोध केला आणि मी सांगितलं की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही हातामध्ये झाडू घेऊन काम करणार नाही. आम्हाला त्या ठिकाणी मशालच पाहिजे आणि आम्ही मशाल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढलो. म्हणजे विचार करा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराच्या विधानसभेमध्ये जर शिवसैनिकांच्या हातातली मशाल काढून तर त्या ठिकाणी झाडू देणार असतील, मग या लोकांची वैचारिक क्षमता किती खोलवर गेली हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सर आज कोणकोणत्या तुमच्यासोबत या ठिकाणी पक्षप्रवेश? आज आमच्याकडे माझे बघा हा अचानक ठरलेला कार्यक्रम आहे. माझ्यासोबत माझ्या वॉर्डातले माझ्या विभागातील माझे शिवसैनिक आहे आणि माझे सहकारी मित्र अनिल परब साहेब आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर तुमची नाराजी नेमकी कोणावरती आहे? नाराजी कोणावरती आहे? माझी अनिल परब साहेबांनी मला त्या ठिकाणी माझं काम करण्यामध्ये मला नेहमी त्या ठिकाणी माझ्या विरोधात षडयंत्र केलं आणि मला प्रत्येक गोष्टीत त्यांनी डावललं, म्हणून मी आज त्या गोष्टीला कंटाळलो आणि